नमस्कार. मी रश्मी कोळगे धाराशिवमधून. माझ्या कथेचं नाव आहे मणी असे तिथे संकट वसे. ही कथा मीच लिहिलेली आहे आणि अभिवाचनही मीच करणार आहे. अगं 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 ए मने 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 नीट खाली बघून चाल की ग माय. अगं तोंडवर करून काय चालतीस ग? अगं खाली बघ गे माझी माय. धप्प. शोभा काकू ओरडेपर्यंत तर मणी गव्हाच्या पिठात पार नाकी तोंडी डोळी भरून निघाली. कार्टी कुठं बी जाते तर काही ना काही उपद्रव करूनच ठेवते. थांब बघते तुला चांगलं. असं म्हणत तिची आई तिच्याकडे तिला मारायला येताना बघून मणी आहे त्या अवस्थेत उठून घरात पळत सुटली. पळता पळता तिचे आजारी आजोबा बाजेवर झोपले होते. त्यांच्या तोंडावर जाऊन ही पडली. त्याच वेळेला झोपलेल्या आजोबांनी डोळे उघडले आणि आपल्या तोंडावर मणीचा भूतासारखा पांढरा फटक चेहरा बघून म्हातारं जोरातच ओरडलं आणि डायरेक्ट दवाखान्यातच भरती झालं. बिचारी मणी. तर अशी ही मणी. वय वर्ष 13. सावळा रंग पण नाकी डोळी छान होती. शाळेत जेमतेम हुशार पण कलेत मात्र जोरदार. चित्रकला असू दे नाहीतर गाणं, मणी कायम पुढे. कुठेही तिला गाणं गायचंच असायचं. जसे शीघ्र कवी असतात ना, तशी मणी शीघ्र गीतकार होती. कोणत्याही गाण्याला तोडून फोडून नव्या काहीतरी ओळी जोडून ज्या त्या प्रसंगाला चिटकवून ही गाणं गायचीच. तिला फक्त कोणी मणीच म्हणू द्या, मणी गाणी गायला तयार. केसांची एक बट कायम तोंडावर राहणार आणि ती फुंकर मारून उडवण्याच्या नादात ही कोणाला तरी उडवणार. म्हणजे काही ना काही गडबड होणार हे ठरलेलं समीकरण होतं. मणी जिथे जायची तिथे काही ना काही उपद्व्याप करूनच ठेवायची. म्हणूनच म्हणायचे मणी असे तिथे संकट वसे. यांचं एकत्र कुटुंब होतं. एकदा काय झालं, छताची दुरुस्ती करायला हिचा चुलत भाऊ सदा शिडीवर चढला होता. त्याने शिडी पण अशी जोरदार आणली होती की जरा जरी धक्का लागला तरी तिने शेवटच्या घटकाच मोजाव्या. शिडीजवळ त्याने एका मोठ्या टोपलीत सिमेंट तयार करून ठेवलं होतं. तो वर चढून दोन्ही हाताने काम करत होता. तेवढ्यात तिथे उड्या मारत मणी आली आणि बट उडवायच्या नादात तिने शिडीलाच उडवलं. म्हणजे जोरात धक्का दिला. मग काय, आधीच ऑक्सिजनवर असलेली शिडी मोडली की, आणि मोडली तशीच पडली. आणि त्यावर उभा असलेला सदा पाय हवेत सोडून छताला हाताने धरून लटकला आणि धाडकन खाली पडला. तो पडला डायरेक्ट सिमेंट कालवलेल्या घमेलातच जाऊन पडला. तोंड भरलं, डोळे भरले, सिमेंटच सिमेंट तोंडाला. डोळ्याने काही दिसेना. तसाच चाच पडत उठला आणि जवळच माळ जपत बसलेल्या निर्मला आजीच्या अंगावर जाऊन हा पडला. तिकडं म्हातारा दवाखान्यात भरती, त्यांची बायको निर्मला आजी पण त्याच दवाखान्यात वरती भरती, आजोबांच्या दुसऱ्याच मजल्यावर. सदा तिच्यावर पडल्यामुळे तिचं नाक फुटलं. 2 दात ओठात पूर्ण घुसल्यामुळे तोंड सुजलं. बरं, त्या प्रसंगात पण मणीने गाणं बनवलंच. मैं तो रस्ते से जा रही थी टणाना, मैं तो बट मेरी उड़ा रही थी. रस्ते से जा रही थी बट मेरी उड़ा रही थी, अपने ही धुन में थी. सदाभाऊ को धक्का लगा तो मैं क्या करूं, ये मधातच आया तो मैं क्या करूं. पार आईनं धक्का मारून खाली पाडून तुडवली होती. म्हणूनच या मणीवर सगळे डाच खाऊन असायचे. अगदी महत्त्वाच्या घरगुती कार्यक्रमात सुद्धा मणीची वर्दी कधीच लागायची नाही. त्याला कारणं पण वेगवेगळी. तिच्या कारभारांना प्रकार असायचे. म्हातारी माणसं तर तिच्यापासून हात भर लांब राहायची. कारण ही कुठून येऊन कशी कोणावर पडेल किंवा कोणाला पाडेल याचा नेमच नसायचा. त्यात या मणीला गाणं गायची सवय. अगदी ताला सुरात तर गायचीच, पण गाण्याची ओळ ना ओळ पोरीला पाठ असायची. असंच एकदा तिला मोठं धाडस करून तिच्या चुलत आजीच्या शेवटच्या दर्शनाला नेलं. जाताना बक्कळ सूचना तर होत्याच, पण तरीही जर काही गडबड केली
आणि चुकून नाही तू तोंड उघडलं तर तुझं काय होईल हे मलाही माहीत नाही, अशी ताकीद देऊन आईने नेलं. मणीने सर्व सूचना पाळल्या. त्या पाळताना तिच्या अवयवांनी किती तिची जीवश्च कंठश्च साथ दिली असेल याचा विचार करा. बट न उडवता एका जागी बसणं आणि इतक्या वेळ तोंड बंद ठेवणं हे तिच्या हातपाय तोंडाला बिचाऱ्यांना माहीतच नव्हतं. तरीही सर्व परिस्थितीवर मात करून जवळपास पूर्णच लढाई मणी जिंकली असं वाटत असतानाच शांता आजीच्या बहिणीने म्हणजेच मावशी आजीने बॉम्ब टाकला. शांता आजीचं प्रेत खुर्चीवर बसवलं होतं. प्रेत उचलायची वेळ आली आणि तिने टाहो फोडला. शांते, कुठे चालली मला सोडून? बायांनो, माझी बहीण चालली गे वैकुंठाला. तिच्यासाठी एखादं गाणं तरी गावा, तिले सुखानं जाऊ तरी द्या. कशी गेली गे माय मले सोडून? मावशी आजीने फक्त म्हणायची देर. इतक्या वेळ ज्यात मेहनतीने ताकदीने मणीने सर्व इंद्रियांना थोपवून धरलं होतं, तेवढ्याच ताकदीने त्यांना मोकळं सोडून मोठ्या उत्साहात ती समोर येऊन म्हणाली, आजे काळजी करू नकस, म्या गाते ना गाणं आजीसाठी. याच दिवसासाठी मला देवानं ही कला दिली असन. मणीच्या आईचं फक्त हृदयच बंद पडायचं राहिलं होतं. स्वतःला सावरत ती म्हणाली, राहू दे म्हणे, आजीले पोचायला उशीर होईल. हां, राहू दे तू. हवं शांतीले काय यष्टी धरायची हाय काय व वर जायले? म्हणू दे ना तिले गाणं, तेवढीच जरा कार्यक्रमाला जाण येईन. एक बाई मध्येच बोलली. सर्व बायकांनी डोळ्याचा मोर्चा त्या बाईकडे वळवला. छोटे मोठे झाकलेले सुरकुतलेले डोळे वट्टारून तिच्याकडे पाहू लागले. जानी आईला तू काय मंदिरात भजनाच्या कार्यक्रमाला आली काय व? कुठं काय बोलावं, कसं बोलावं कळते काय तुले? कांता काकूंनी ठणकावलं. म्हणे, गाय माय गाणं, तेवढी शांती माई सुखानं वर जाईन. ही तर कोणाले सुचते काय म्हणाचं? लेकरू तयार तरी झालं गाणं म्हणाले. गाय माय, मी ऐकीन, शांत बी ऐकीन. असं मावशी आजीने म्हटल्यावर कोणाची टाप होती हो मणीला गब्बस म्हणायची? तिच्या आईला ही तोंड उघडणार आणि माती खाणार हे माहीत होतं, पण मावशी आजी समोर तिला गप्प बसावं लागलं. आता काय बघायचं होतं? मणीला चढला चेव आणि मणीने कोणतं गाणं गावं? शांताबाई, शांताबाई, अगे शांताबाई. सगळ्यांचे कानच टवकारले. प्रेताकडे हात वारे करू करू मणी बट उडवून गाणं गायला लागली. शांताबाई टँग टटटँग, शांताबाई टँग टटटँग, कशी गेली कुठं गेली, कोणी नेली मेली का गेली, कुठं खपली शांताबाई. शांताबाई, शांताबाई, ही शांताबाई. रूपाची खान दिसायची छान, उठता बसता खायची पान, तोबरा भरून थुकायची घाण शांताबाई. ही शांताबाई. शांताबाई, अव शांताबाई. इकडून तिकडं मारायची चक्रा सतत करे सुनेच्या चुगला, आता कोणाची करशील चाडी, बंद झाली तुई नाडी, अशी ही वागती शांताबाई. शांताबाई, शांताबाई, अगे शांताबाई. झालं. मावशी आजीचा तर पार चेहराच उतरला हिचं गाणं ऐकून. मणी असं गाणं गायली यामुळे सगळे चिडले होतेच, पण ते काय कमी होतं तर मणीचा हात वारे करून गाणं गायच्या नादात शांता आजीच्या खुर्चीला जोरात धक्का बसला आणि शांता आजी खुर्चीवरून खालीच पडल्या. मग काय, एक भयानक शांतता पसरली. सर्वांनी शांताजीला उठवलं आणि डायरेक्ट तिरडीवरच घेतलं. काही जणांनी माफी मागितली. मावशी आजीने तर पार तोंडावर मारू मारू माफी मागितली.
शांते चुकलं बघ चुकलं बघ. समजे म्हणत होतेच हिले गायला देऊ नगस म्हणून, पण मलेच लई जोर म्याच म्हणलं आणि असं झालं ग. मला तिचं नको गे बाय, चुकलं बघ, जाय माय सुखरूप अनंताले, माफी दे मले. तिचं गाणं ऐकून फक्त शांता आजी उठूनच बसायची राहिली होती. सगळ्या लोकांनी मणीकडे पाहिलं. अर्थातच प्रेमाने तर नाहीच. एकच प्रेमळ नजर होती त्या गर्दीत, ती म्हणजे शांता आजीच्या सुनेची. गर्दीत मणीला चिडलेली आई दिसली. राहिली शांता आजीची अंत्ययात्रा बाजूला, मणीची झोडपे यात्रा आईने चांगली काढली, पार मारून मारून सुजवली. तरी मणीने हळू शोभा काकूला विचारलं, काकी काय झालं हो, आईने कायले मारलं? शोभा काकूने डोक्याला हातच मारून घेतला. या गोष्टीला शांता आजीला जाऊन 10 दिवस झाले होते. आता दशक्रियेचा कार्यक्रम आला. मणीच्या आईची वेगळीच घालमेल सुरू होती. तिला मणीला अजिबात सोबत न्यायचं नव्हतं. मागचा अनुभव अजूनही ताजाच होता, पण मणीला एकटं ठेवायचं कुठे, म्हणून शेवटी नाईलाजाने न्यावंच लागलं. पण आईने एवढा दाब दिला होता की मणीने यावेळेस जरा जरी काही केलं असतं, विशेष म्हणजे तोंड उघडलं असतं, तर आईने तिचं टंगडंच मोडलं असतं. मणीने ठरवलं होतं यावेळेस काहीच गडबड होऊ द्यायची नाही. आईने तिला केसांची मजबूत वेणी घालून दिली, जेणेकरून तिला बटच काढता येऊ नये आणि त्या बटीमुळे काही गडबड होऊ नये. मणीने पण हो म्हटलं. तू याजवळ देवासारखी बसून राहीन, बट काढणार नाही आणि गाणं तर अजिबात गाणार नाही बघ. तू अंडच उघड, मग सांगतो तुले. गाणं येत नाही म्हण, कळलं काय? आईने दरडावून सांगितलं तरी मणी बोललीच. पण आई, गाणं येत नाही असं म्हणाय तर तोंड उघडावं लागेल का नाही? आणि येत नाही असं खोटं कसं बोलू? तू शिकवती ना खोटं बोलायचं नाही म्हणून. आयुष्यात खोटं बोलायचं तर माहीतच नाही तुले. हरिश्चंद्र तुझ्याच नावाने चिठ्ठी लिहून गेले होते, मायानंतर तूच म्हणून. मोठी आली खोटं कसं बोलू म्हणणारी. तू अंडच उघड, मग सांगते कसं असते तर. केते बोलतेस गा मटा 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 लेकराला. गरीब लेकरू सोन्यावानी, किंमत नाही तिची. लोकायले लेकरं नाहीत म्हणून रडत्यात, आणि ही तर बघा. लेकीला सगळे असं बोलतात हे बघून बाबांचं हृदय गैभरून आलं आणि ते बोलले, तुम्ही कुठे नसताना म्हणून तुम्हाला अजून माहीत नाही ही काय चीज आहे, तर एकदा घ्या अनुभव मग बोला. मणीची आई चपला घालत बोलली. म्हणे चप्पल कोल्हापुरी हाय ध्यानात ठेव बर का. आईच्या बोलण्यावरून मणीने फक्त मान हलवली. एवढा दाब दिल्यावरही जर काही गडबड झाली असती तर काही खरं नव्हतं मणीचं. सगळं शांततेत पार पडलं. पूजा सुरू होती. सगळे दुःखात बसले होते. त्यांच्या घरी एक कुत्रा होता. पाहुणे येणार म्हणून त्याला बाथरूममध्ये त्या दिवशी ठेवलं होतं आणि सगळ्यांना सांगितलं होतं की त्या बाथरूममध्ये कोणीही जाऊ नका. तिथे जवळच शांता आजीकडे काम करणाऱ्या मावशी भिंतीला टेकून उभ्या होत्या. अंगाने सडपातळ आणि लुगडं गुडघ्यापर्यंत नेसलेल्या होत्या. घरात एकदम शांतता होती. तेवढ्यात एक बाई उठली आणि डायरेक्ट चुकून तो कुत्रा होता त्या बाथरूममध्ये गेली. जसं तिने दार उघडलं तसंच ते कुत्रं वाट मिळेल तिथे पळत सुटलं. एकच गोंधळ उडाला. सगळ्या बाया ओरडायला लागल्या. तो कुत्रा वाट मिळेल तिथे पळत सुटलेला आणि या बायका नुसत्या जोरजोरात ओरडत होत्या. तो कुत्रा त्या भिंतीला टेकून उभ्या असलेल्या मावशीच्या पायाच्या मधून पळाला आणि त्यामुळे घाबरून त्या मावशी जोरात पडल्या. पडल्या तर पडल्या, अशा पडल्या की पाय वर आणि डोकं खाली. आणि नेमकं ते मणीने पाहिलं. झालं. मणीचा हास्यास्फोट झाला आणि ती पोट धरून धरून लोळून हसायला लागली. शांतता तर पार कुठल्या कुठे पळून गेली. दुःखाच्या प्रसंगी मणीचं हसणं बघून सर्वजण चिडले. काही बायकांना हसू येत होतं, पण त्या आवरत होत्या स्वतःला. पण मणी काही ऐकेना.
मणीला आईने गप्प केलं, डोळे दाखवले, तरीही मणी थांबेना. पोट दुखायला लागलं तरी मणी हसतच होती. शेवटी तिला तिच्या आईने बाहेर आणलं. मार मार मारलं तरी मणी सुरूच. आज जाताना तिच्या आईने फक्त बाबांकडे मात्र एकदा पाहिलं. बाबांना सगळं कळून चुकलं. मणी बाहेर बसून हसत होती. कशी तरी गप्प बसली. तेवढ्यात त्या मावशी कंबर पकडून जाताना तिला दिसल्या. मग काय, मग तर ती अजून जोरजोरात हसायला लागली. कार्यक्रम आटोपल्यावर सर्वजण घरी आले. त्यानंतर मात्र तिला कोणत्याच सुखाच्या न दुःखाच्या प्रसंगी कोणीही नेलं नाही. कारण मणी जिथे जिथे असे तिथे तिथे संकट वसे. धन्यवाद.